शेतकरी मित्रांनो नमस्ते. या प्लॉटला 23 दिवस कंप्लीट झालेले आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच गोष्टी पाहिलेल्या आहेत. आता सेटिंग संबंधी थोडी चर्चा करणार आहोत. प्लॉटला 23 दिवस कंप्लीट झालेले आहे. थंडीच्या मानाने प्लॉटची वाढ ही खूप व्यवस्थित आहे. आता 7व्या-8व्या पानावरती आपल्याला बऱ्यापैकी सेटिंग दिसायला सुरू झालेलं आहे. साधारणतः 23 दिवसापासून 30 दिवसाच्या आसपास आपण याचं पूर्ण सेटिंग कंप्लीट करून घेणार आहोत. कारण जेवढं सेटिंग लवकर होईल तेवढे मालाच्या साईजला, फुगवणीला फायदा होणार आहे किंवा रिझल्ट चांगले दिसणार आहेत. प्लॉटची वाढ तुम्ही पाहू शकताय. एकदम व्यवस्थित आहे. कुठेही कोणत्याही प्रकारचा थ्रिप्स व्हायरसचा अटॅक या प्लॉटवरती दिसत नाही. पानावरती करपा वगैरे किंवा डावणीचे कुठलेही डाग नाहीत. आपण साधारणतः 4थ्या-5व्या दिवशी स्प्रेचं शेड्यूल केलेलं आहे. त्याच्यामध्ये कीटकनाशकामध्ये टाटा मानिक, ॲक्ट्रा, सिजेंटाचा आलिका, नीम तेल असे स्प्रे घेतलेले आहेत. बुरशीनाशकामध्ये आत्तापर्यंत आपण आमेस्टार, त्याच्यानंतर करजेट, त्याच्यानंतर अँट्राकॉल यासारखे स्प्रे घेतलेले आहेत. न्यूट्रिशनच्या बाबतीत बोलायचं झालं तर याला आपण 2 ते 3 स्प्रेमध्ये रेग्युलर सिलिकॉन स्प्रेला दिलेला आहे. सिलिकॉनमुळे पानांची ताजगी खूप चांगली राहते, पानांची वाढ होते, विस्तार होतो. आता तुम्हाला प्लॉट दिसत असतील. प्लॉट खूप छान सेटल झालेला आहे. येथे येणाऱ्या 7 दिवसामध्ये आपण या प्लॉटचं पूर्ण सेटिंग कंप्लीट करणार आहोत. सेटिंगमध्ये आता साधारणतः आपण इंडिकेमचं 04247 ही ग्रेड 2 किलो दिलेला आहे. त्यानंतर कॅलनेट 2.5 किलो, त्यामध्ये बोरॉन अर्धा किलो हाही डोस झालेला आहे. स्प्रेमध्ये पण आपण शेड्यूल घेणार.